नमस्कार सगळ्यांना. तर आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. आज शपथविधी होणार आहे. त्याच्यामुळे आज त्याच्या आधीच तुम्हाला पैसे यायला चालू होतील. तसेच कुठल्या लाडक्या बहिणीला आज पैसे येणार, कुठल्या लाडक्या बहिणी आता इथून पुढे अपात्र ठरणार आहेत, तसेच कोणत्या बँकेत पैसे येणार आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका, कारण आजपासून पैसे यायला चालू होतील. आज फायनली सरकार स्थापन होत आहे आपलं. त्याच्यामुळे पैसे आज तुम्हाला ₹21 जे आहे तुमचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला आज खात्यात पडून जाईल. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या डिटेल्ससाठी तुम्ही माझा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे. तर आता बघूयात आपण की आज आपल्याला ₹21 येणार आहेत की नाही. ठीक आहे. आज शपथविधी होणार आहे दुपारी. त्याच्या आधीच तुम्हाला पैसे पडायला चालू होतील. नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्याच्यानंतर पण काही निर्णय घेतले जातील, ते पण आपण पाहणार आहोत. काय निर्णय होत आहेत, काय नाही. तर त्यामुळे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला बघूया आपण काय सविस्तर माहिती. बघा, आज आहे, ठीक आहे, आज आहे 6 डिसेंबर. ठीक आहे. तर आज आहे 5 डिसेंबर, सॉरी. त्याच्यामुळे आज शपथविधी आज दुपारी होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ₹21 तुमच्या खात्यात पडून जातील. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे ते बघूयात आपण, आणि कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील ते पण आपण पाहणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू करा. तसेच कुठल्या कुठल्या बँकेत पैसे येतील, काय होणार आहे, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या पोस्टात पैसे येतील का बँकेत पैसे येतील ते पण सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. आता माहिती आहे सगळ्यांना की ₹1500 हप्ता आपला झालेला आहे ₹21. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता डिसेंबरचा जो हप्ता आहे तो ₹21 मिळणार आहे. याच्या आधीचे तुमचे हप्ते राहिले असतील यायचे, तर ते हप्ते सगळे 1500 येतील, पण डिसेंबरचा हप्ता 2100 येतील. त्यामुळे आधी राहिलेले पैसे पण सगळे ते एकदमच येऊन जातील. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आधी जरी पैसे तुम्हाला आले नसतील तरी ते आत्ता जे आहेत ते येणार आहेत. ठीक आहे, आजपासून. तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या SMS-वर लक्ष ठेवायचं आहे. तसेच तुमचं जर काही SMS कधी-कधी येत नाहीत, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला बँकेचं जे ॲप असतं त्याच्यावर पण तुम्ही स्टेटमेंट चेक करू शकता किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन तुम्ही विचारू शकता की पैसे आलेत की नाही. ठीक आहे. तर खूप महत्त्वाची गोष्ट आजची. आज जे काय ते निर्णय होणार आहेत आणि पैसे लवकरात लवकर यायला चालू होणार आहे. ठीक आहे. तसेच आता काय, काही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्या अपात्र बहिणींसाठी काही नवीन नियम आहेत. तसेच त्यांच्या घरी जाऊन अर्ज चेक केले जातील असं म्हणणं आहे. तर ती नक्की काय प्रोसेस आहे, कसं अर्जाची पडताळणी होणार आहे, कसं व्हेरिफिकेशन होणार आहे, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. तर व्हिडिओ बघत राहा. बघूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. बघा, डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी कशी होणार, कशी असेल प्रक्रिया. बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील अशी याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. त्यामुळे सरकार पडताळणी करणार आहे. म्हणजे काही काही अपात्र बहिणी आहेत किंवा ज्यांच्या आर्थिक स्थिती चांगली आहे त्या बहिणींनी पण याचा लाभ घेतला आहे. तर आता इथून पुढे फक्त ज्या पात्र महिला किंवा खरं ज्यांना गरज आहे त्यांनाच पैसे मिळावे यासाठी नवे सरकार भरत आहे. त्याच्यामुळे अर्जाची पडताळणी आहे, क्रॉस चेकिंग आहे, ते सगळं करणार आहे. कसं करणार ते आपण बघूयात. डेटा मॅचिंग म्हणजे तुम्ही केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या, आयकर रेकॉर्ड आणि आधार लिंक डेटासह मदत करेल. म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरला आहे त्यातली डिटेल आहे ती क्रॉस चेक होणार आहे. जसं की तुमचं रेकॉर्ड असेल, तुमचं मतदार यादीमध्ये तुमचं नाव असेल, तिथे तुमचे डिटेल्स असतात, तुमचं आधार लिंक असतं तुमच्या बँकेला, सगळ्या गोष्टींना. तिथनं मग तुमचा डेटाबेस काढणार आहे, तिथनं सगळं डेटा मॅचिंग होणार आहे. ठीक आहे. तक्रारी म्हणजे काय, हेल्पलाईन आणि ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित फसवणुकीच्या क्रियाकलापाची तक्रार करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहन करेल. स्थानिक नेत्याचा सहभाग. पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी घेऊ शकतात. म्हणजे अशी तुमची पडताळणी होणार आहे. पूर्ण डेटा तुमचा चेक केला जाणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा डेटा सेव्ह असतो डेटाबेसमध्ये. जसं की मतदार यादी असेल, आयकर तुम्ही भरता, इन्कम टॅक्स भरता, ते असतो. सगळीकडे क्रॉस चेक होणार आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे, तुमचं खरं आहे का नाही सगळं. ठीक आहे. बघा, राज्यात महायुतीचं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोरपणे तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटीहून अधिक महिला योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. अर्जदारांची कागदपत्रे योग्य आहेत की नाही हे तपासणे या पडताळणीचा उद्देश आहे. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावे हटवली जातील. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वार्षिक 46 कोटींचा बोजा पडत आहे. म्हणजे आता इथून पुढे सगळ्या ज्या पात्र महिला आहेत, म्हणजे ज्यांना आतापर्यंत पैसे मिळालेत, त्या सगळ्यांच्या अर्जांची तपासणी होणार आहे आणि त्यातल्या ज्या अपात्र महिला असतील त्यांची नावे आता हटवली जाणार आहेत. म्हणजे त्यांना इथून पुढे आता पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला आता पैसे मिळाले असतील मागच्या वेळेस, पण आता जर पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला पैसे तुमचे बंद होऊ शकतात. तुमचे नाव जे आहे ते हटवलं जाऊ शकतं जेव्हा अर्जाची पडताळणी चालू होईल तेव्हा. ठीक आहे. आता नक्की प्रक्रिया काय असेल बाबा, हा ठीक आहे म्हणतात, पण कसं करणार ते आपण बघूयात. प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल. तपासणी प्रक्रियेत अनेक मुख्य टप्प्यांचा समावेश असेल. कशी होणार तपासणी, काय काय असतील टप्पे जाणून घ्या सविस्तर.
कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी. पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदाराने सबमिट केलेल्या इतर संबंधाचे कागदपत्रे तपासली जातील. फील्ड व्हेरिफिकेशन, ठीक आहे. फील्ड व्हेरिफिकेशन अधिकारी पडताळणीसाठी थेट तुमच्या घरी भेट देऊ शकतात. ठीक आहे. डेटा मॅचिंग तसेच डेटाबेस म्हणजे तुम्हाला बघा तुमचं काय काय होणार आहे, कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन होणार. तुम्ही जे कागदपत्र फॉर्म भरताना दिलेत, जसे की रेशन कार्ड असेल, ओळखीचा पुरावा असेल, उत्पन्नाचा पुरावा असेल, जी काही तुम्ही कागदपत्र तुम्ही जे सबमिट केलेत त्या सगळ्यांची अर्जांची पडताळणी व्यवस्थित होणार आहे, ते व्हेरिफिकेशन होणार आहे. तसेच तुम्हाला तुमच्या घरी डायरेक्ट अधिकारी पण येऊ शकतात. बघा, लाडकी बहिणीच्या योजनेचा लाभ झाला आहे, त्यांच्या घरी डायरेक्ट भेट देऊ शकतात आणि त्यामध्ये घरोघरी सर्वेक्षण होऊ शकतं. घरोघरी जाऊन ते अर्जदाराची पडताळणी पण करू शकतात. बघा, कागदपत्रांची म्हणजे कुठली उत्पन्नाचा पुरावा असेल, आयकर प्रमाणपत्र असेल, लँड ओनरशिप असेल, तसंच एकत्र कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या चेक होणार आहेत. जेणेकरून जे काही काय असेल, ज्या पात्र बहिणीने फॉर्म भरला त्यांचं नाव हटवण्यात येतील. ठीक आहे. म्हणजे बघा, उत्पन्नाचा पुरावा का बरं? कारण की ह्या लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2.5 पेक्षा कमी पाहिजे. 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. ठीक आहे. 2.5 लाख मर्यादा आहे की 2.5 लाख रुपये उत्पन्न पाहिजे. त्यामुळे तुमचं उत्पन्न झाकल्यावर तेवढंच हवं आहे. त्यामुळे ते उत्पन्नाची पुष्टी तुम्हाला सादर करावी लागणार आहे. तसेच तुमच्याकडं वाहनची मालकी म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल, ते पण डिटेल्स तुमचे काढून घेतले जातील. कोणाकोणाचं नाव, किती वाहने आहेत. कारण 4 चाकी नसलेल्यांना आता इथून पुढे लाभ मिळणार नाही आहे. सेवानिवृत्ती पेन्शन म्हणजे ज्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल आधी आणि त्या सेवानिवृत्त असून त्यांची पेन्शन येत असेल, त्यांनाही आता पैसे मिळणार आहेत. त्यांच्या पण अर्जांची जी आहे ती तपासणी केली जाणार आहे. तसेच 5 एकरापेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला योजनेसाठी अपात्र ठरतील. जर एखाद्या महिलेच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, तरी पण तिने जर लाभ घेतला असेल, तर मात्र त्यांना पण आता अपात्र ठरणार आहे. ठीक आहे. तपासणी कोण करणार? बघा, आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक अधिकारी, समाज कल्याण संघ हे सगळे जे आहेत ते तपासणी करू शकतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला आता कधी पण घरी भेट होऊ शकते अर्जाची पडताळणीसाठी. त्यामुळे आता बघूयात आपण काय होते काय नाही. तसेच आता हे झालं अर्जाची पडताळणी वगैरे, ते पुढची गोष्ट. ठीक आहे. चालू करतीलच ते अर्थात पडताळणी. पण आता आता ज्या पात्र महिला आहेत, ठीक आहे, त्यांना अजूनही पैसे नाही आले, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आता तुमचं जे आहे ते आधार लिंक चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण बघा, असे जे आहेत ते नो बँक रेकॉर्ड्स फाउंड फॉर दिस आधार नंबर असे बरेच स्टेटस आहेत. बघा, इथं बँक सेटिंग स्टेटस काय दिसतंय? इनॅक्टिव्ह झालेलं आहे काही-काहींचं. ठीक आहे. तर तुम्हाला जर पैसे, कारण असं असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. ठीक आहे. असं असेल तर तुमच्या खात्यात पैसे अजिबात येणार नाहीत. त्याच्यामुळे जर नसेल तर लवकरात लवकर बँकमध्ये जा. बघा, प्लीज चेक युअर बँक टू गेट आधार नंबर लिंक. म्हणजे तुम्हाला बँकेतच व्हिजिट करावं लागणार आहे. बँकेला परत एकदा आधार लिंक करावं लागणार. कारण काय होतं, काही-काही दिवसांनी कधी-कधी इनॅक्टिव्ह काय-काय कारणास्तव होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही आधी चेक करा. कारण हे चेक करणं खूप गरजेचं आहे. जर नसेल, तुम्हाला इनॅक्टिव्ह दाखवत असेल, तर मात्र तुम्हाला परत लिंक करणं गरजेचं आहे. कारण इनॅक्टिव्ह आधार लिंक असेल तर तुम्हाला पैसे येत नाहीत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. हे तुम्ही चेक करा. याचं कसं चेक करायचं याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता की आधार लिंक कसं चेक करायचं आपल्या चॅनलवर आहे, YouTube चॅनलवर. ते जाऊन स्टेप बाय स्टेप मी सांगितलं आहे की कसं चेक करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जा आणि चेक करा आणि तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील आज. ठीक आहे. आधार लिंक असेल, सगळं व्यवस्थित असलं, पैसे नक्की येणार आहेत. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.